नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेसमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण BA च्या अंतर्गत येणारा BA इन हिंदी या कोर्सबद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, याचा सिलेबस काय आहे, जॉब अपॉर्च्युनिटीज काय आहेत, कोणी हा कोर्स निवडायला पाहिजे, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करूया. हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, तेव्हाच तुम्हाला अपकमिंग व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहतील. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की BA इन हिंदी हा कोर्स काय आहे. शॉर्ट मध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये हिंदी लिटरेचर, हिस्ट्री ऑफ हिंदी लिटरेचर ॲज वेल ॲज कम्युनिकेशन स्किल्स, हे सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो या कोर्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. आणि याचा जो कालावधी आहे तो तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. हा कोर्स तुम्ही रेग्युलर ॲज वेल ॲज डिस्टन्स मध्ये कंप्लीट करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याची शैक्षणिक पात्रता पाहूया. तर शैक्षणिक पात्रता खूप सोपी आहे. हा एक डिग्री स्तरावरील अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे, म्हणून 12वी पास आउट विद्यार्थी या कोर्ससाठी ऍडमिशन घेऊ शकता. 12वी मध्ये तुम्हाला 50% मार्क्स असणे आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मधून असाल, 10वी नंतर तुम्ही समजा आर्ट, कॉमर्स कोणतीही स्ट्रीम निवडली असेल तरी या कोर्समध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. सिंपल तुम्हाला 50% मार्क्स असले पाहिजेत. जर तुम्ही रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला अतिरिक्त सूट दिली जाते, पण इझिली तुम्ही या कोर्ससाठी ऍडमिशन मिळवू शकता. तर मित्रांनो, आपण आता याची ऍडमिशन प्रोसेस पाहूया की ऍडमिशन कशा प्रकारे तुम्ही करू शकता. तर बघा, महाराष्ट्रात ॲज वेल ॲज महाराष्ट्राच्या बाहेर खूप सारे युनिव्हर्सिटीज आणि कॉलेज आहेत जिथे हा कोर्स ऑफर केला जातो. खास करून पुणे, मुंबई, नाशिक, सातारा या ठिकाणी सुद्धा खूप सारे टॉपचे कॉलेजेस आहेत, तिथे हा कोर्स ऑफर केला जातो. पुण्यामध्ये गरवारे कॉलेज आहे, फर्ग्युसन कॉलेज आहे, मॉडर्न कॉलेज आहे किंवा SP कॉलेज आहे. याही ठिकाणी हा कोर्स अवेलेबल आहे. तर तुम्ही इझिली या कॉलेजला जे आहे व्हिजिट करून किंवा डायरेक्टली यांच्या वेबसाईटवरती जाऊन ज्यावेळेस याची नोटिफिकेशन निघतात किंवा ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट होते तर तुम्ही इझिली याच्यासाठी ऍडमिशन मिळवू शकता. सांगायचं तात्पर्य एवढंच की याचं ऍडमिशन तुमची जे प्रोसेस आहे ती ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने चालते. मित्रांनो, याच्या कालावधीबद्दल आता आपण डिटेलमध्ये पाहूया. तर याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. कोणतेही तुम्ही कॉलेज निवडा, महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर किंवा कुठेही, तर तुम्हाला 3 वर्षामध्ये हा कोर्स कंप्लीट करावा लागतो. प्रत्येक वर्षी तुम्हाला 2 सेमिस्टर पाहायला भेटतात. तुम्हाला 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर कंप्लीट करावे लागतात. आणि ज्यावेळेस तुम्ही हे 6 सेमिस्टर कंप्लीट कराल, तुम्हाला हे डिग्रीचे सर्टिफिकेट मिळून जाते, जे तुम्ही फर्दर स्टडीज मध्ये वापरू शकता, MA करण्यासाठी किंवा कुठेही जॉब मिळवण्यासाठी. तसेच आता याचे कॉलेजेस पाहिजे असतील तुम्हाला की ऍडमिशन तर करायची आहे, पण कॉलेजेस कुठे, तर या सर्व कॉलेजेसची लिस्ट जी आहे ती डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये दिलेली आहे. तिथे क्लिक करून तुम्ही कॉलेज नेम आणि त्यांची ऍव्हरेज फी याबद्दल रीड करू शकता. मित्रांनो, आपण याचे कालावधी पाहिलेला आहे, सेमिस्टर पद्धत पाहिलेली आहे. आता याचे विषय पाहूया. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, याच्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्स, रीडिंग लिटरेचर, रीडिंग ऑन इंडियन कॉन्स्टिट्यूशन, सेक्युलरिझम अँड सस्टेनेबल एन्व्हायरमेंट, ट्रान्सलेशन थेअरी अँड प्रॅक्टिस, प्रॉज अँड वन ॲक्ट प्लेज, हिंदी लिटरेचर इन केरला, लिटरेचर इन अदर लँग्वेजेस, कल्चरल अँड सिव्हिलायझेशन, ड्रामा इन थिएटर, अप्लाइड ग्रामर, लिंग्विस्टिक्स, हिस्ट्री ऑफ हिंदी लँग्वेज, वेस्टर्न लिटररी थॉट्स, प्रोजेक्ट लायब्ररी ट्रान्सलेशन, प्रोजेक्ट लायब्ररी ट्रान्सलेशन सेकंड आणि इलेक्टिव्ह विषय, असे खूप सारे विषय तुम्हाला रीड करायला किंवा अभ्यासायला मिळतात त्या 3 वर्षाच्या पिरियडमध्ये. आता मी जे विषय सांगितले ते ओनली 40 to 50% आहेत, पण जर तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचं असेल की कोणत्या सेमिस्टरमध्ये कोणते विषय येतात, तर या सर्वांची माहिती मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. तर मित्रांनो, हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी पाहूया. तर जसा तुम्ही हा कोर्स कंप्लीट कराल, तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप साऱ्या जॉब वॅकन्सीज अवेलेबल आहेत. जसं कंटेंट क्रिएटर किंवा कंटेंट डेव्हलपर आहे, किंवा जर्नलिस्ट तुम्ही बनू शकता, किंवा तुम्ही ट्रान्सलेटर बनू शकता. तुमचं कम्युनिकेशन स्किलच्या माध्यमातून तुम्ही अशा जॉब ज्या आहेत त्या मिळवू शकता जिथं हिंदी खूप जास्त इम्पॉर्टंट मानली जाते किंवा जी प्रायोरिटी हिंदीला असते. ॲज वेल ॲज या डिग्रीच्या मदतीनं तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामसाठी सुद्धा अपेअर होऊ शकता, कारण बऱ्याच अशा आयोगाच्या जसं MPSC आहे, UPSC आहे किंवा SSC आहे, अशा ज्या एक्झाम्स होतात तर त्याच्यासाठी डिग्री मॅन्डेटरी असते. कोणतीही डिग्री चालते, त्याच्यामुळे ही जी डिग्री वापरून तुम्ही तिथेही जाऊ शकता. हिंदी आहे त्याच्यामुळे UPSC मध्ये याचा फायदा होईल जर तुम्ही हिंदीमध्ये जर ते एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर. ॲज वेल ॲज तुम्ही हायर स्टडीजसाठी जाऊ शकता, MA करू शकता. तर संधी याच्यामध्ये खूप साऱ्या अवेलेबल आहेत.
तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर्नलिस्ट बनायचं असेल, ट्रान्सलेटर किंवा हिंदीमध्ये तुमची पकड तुम्हाला मजबूत बनवायची असेल, हिंदी हा विषय आवडतो, हिंदीचे लिटरेचर वाचण्यासाठी आवडतात, तर नक्की हा कोर्स निवडा. ॲज वेल एज तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबचं प्रिपरेशन करायचं असेल, जसं MPSC, UPSC आहे, ॲज वेल एज SSC आहे किंवा इतरही एक्झाम्स असतात, तर त्यासाठी तुम्हाला वेळ पाहिजे आहे, तर तुम्ही अशा कोर्ससाठी ॲडमिशन डिस्टन्समध्ये घेऊन त्या एक्झामचं प्रिपरेशन करून एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब मिळवू शकता. पण हे सर्व तुमच्या माइंडसेटवर, तुमच्या प्रिपरेशनवर डिपेंड आहे. आजकालचं जेही कॉम्पिटिशन आहे त्यानुसार पाहून तुम्ही तेही प्रिपेअर करू शकता किंवा तुम्ही हायर स्टडीजसाठी जाऊ शकता. जर तुम्हाला पुढे जाऊन MA करायचं आहे किंवा इतर हायर स्टडीज करायच्या असतील, याच्यामध्ये जर रिसर्च करायचे असेल किंवा कम्युनिकेशन सुधारायचं असेल, तर या विद्यार्थ्यांमधून जर या आवडीमधून किंवा ह्या गोल्समध्ये तुमचे गोल्स असतील तर नक्की तुम्ही हा कोर्स निवडला पाहिजे. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. याची कॉलेजेस, त्याची फी, याचा सिलेबस, ॲज वेल ॲज जॉब प्रोफाईल्स आणि त्याला मिळणारा ॲव्हरेज पगार म्हणजे जो LPA असतं पर ॲनम किती मिळू शकतो, तर हे सर्व डिटेल मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेलं आहे. तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. हा व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा ज्यांना या कोर्सची नीड आहे किंवा जाणून घ्यायचं आहे. डिस्क्रिप्शनच्या लिंकद्वारे याची डिटेल्स वाचू शकता. ॲज वेल ॲज तुम्हाला मदत पाहिजे असेल तर इंस्टाग्रामवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे क्वेश्चन कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.